आणि सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी ती म्हणजे साल 2020 मधील खंडणी प्रकरणी दाऊदच्या सहकार्याला हायकोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आलाय। खटला लांबणीवर पडल्यानं तारिक परवीनला दिलासा मिळालाय। त्याचबरोबर गेल्या 5 वर्षांपासून हाच तारिक परवीन तळोजा कारागृहात होता। कुख्यात गुंडा दाऊद इब्राहिम याच्या जवळचा सहकारी तारिक परवीन याला उच्च न्यायालयानं 2020 सालच्या खंडणी प्रकरणात नुकताच जामीन मंजूर केलाय। आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी पंकज दळवी। पंकज, साल 2020 मधील खंडणी प्रकरणात आता दाऊदच्या सहकार्याला हायकोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला। या संदर्भातला अधिकचा तपशील। तारिक परवीन हा दाऊदचा निकटवर्तीय सहकारी मानला जात होता आणि 2020च्या एका खंडणी प्रकरणामध्ये तो गेली 5 वर्ष तळोजाच्या कारागृहामध्ये होता। त्याला आतापर्यंत खटल्याचा आहे तो निकाल लागण्याच्या मार्गावरती गेला नाही, म्हणजेच गेली 5 वर्ष खटला लांबला किंवा त्याचा निकाल लागला नाही, प्रलंबित म्हणून त्या खटल्याची नोंद करण्यात आली आणि त्याचाच फायदा जो आहे तो या तारिक परवीनला मिळाला आणि खटला लांबल्यामुळे त्याला जो आहे तो जामीन देण्यात आला। खटला तो जेलमध्ये असल्याची वर्ष आणि त्याची असलेली शिक्षा आणि खटला किती वर्ष प्रलंबित आहे या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगानं कोर्टाने हा निर्णय घेतलेला आहे। गेली 5 वर्ष तो तळोजा कारागृहामध्ये होता आणि आता त्याला खटला लांबल्यामुळे त्याला जामीन मिळून दिलासा मिळालेला आहे। जी, धन्यवाद पंकज, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।